हे डिझाईन कमाल आहे ना. अगं ही नाही, हे बघ ना, हे बघ किती भारी आहे. सेम सेम या इथे बसले. अगं की पार्टी पासून लग्नापर्यंत किती काम आहेत माहितीये का? बसलात का नुसतं? अगं हो, आम्ही तेच बोलत होतो. आपल्याला मेहंदीसाठी कोणाला तरी बोलवावं लागेल ना. अगं हो, ते सांगूच आपण, पण त्याआधी आपल्याला तयारी करावी लागेल ना. किती ग बाई, किती ती तयारी आहे. मी काय म्हणते, तोपर्यंत तुम्ही घरातल्या ज्या फुलांच्या माळा असतील किंवा ते लाईटच्या माळा असतील त्या बाहेर काढा आणि घरच्या घरी सजावट करूया ना आपण. काय हो ना. हो, म्हणजे कसं आहे, एकदम लग्नाचा फील येईल. काय हो चालेल. आणि देवी समोर पण ना छान सजावट करूया. अगं बाई, पालखी पण सांगावी लागेल ना. पालखी कशाला? पालखी म्हणजे आपण बॉलिवूड थीम करणार आहोत की नाही. ते बॉलिवूड मध्ये कसं असं डोलीतून ती नवरी मुलगी येते, अशी एखादी पालखी आपण सांगायची. कळलं का? म्हणजे त्याच्यातून कशी मुक्ता बसून येणार आणि एक छानस असं डोलीवरचं गाणं, चलो डोली उठाव सजाव माऊली, असं काहीतरी गाणं. मज्जा करूया. मुक्ता, अगं तुला शोधत होतो. तुम्ही लपाछुपी खेळताय का? मला पण घ्या ना तुमच्यामध्ये. अगं नाही, आम्ही लपाछुपी खेळत नाही आहोत. मला ना तिच्याशी जरा बोलायचं होतं म्हणून. म्हणजे इथे एवढी माणसं असताना तुला मुक्ताशीच कसं काय बोलायचंय? माधवी, काय तू पण. अगं आपण एवढे सगळे इथे आहोत, पण त्याच्या नजरेत फक्त मुक्ताच दिसते. त्याला काय कोण करणार? आत्या, नाही, गंमत केली रे. चालू दे. मुक्ता 2 मिनिट येतेस का? मला तुझ्याशी बोलायचं. जा बोलवते. अगं बाई, लाजले ग बाई मी. हे गायत्री, मला जरा खोलीपर्यंत सोडशील का? हो चल ना. चल. एवढ्या लोकांसमोर कशाला बोलवलं मला? किती चिडवत होते सगळे. मला लई लाज वाटली. असं काय भागत बसलाय? बोला ना, कशाला बोलवलं? अंबिका आत्या किती बरोबर बोलली ना. तू जरा वेळ जरी नजरेआड झालीस ना की खूप त्रास होतो होता, म्हणून तुला इथे बोलवलं. काय पण. वा, अनबिलिव्हेबल. तुला असताना किती सुंदर दिसते सांगू. तुझ्या चेहऱ्यावर जी लाली पसरते ना, तुझ्याकडे पाहत राहावं असं वाटतं. नजर हटूच नाही असं वाटतं. हे काय करते तुम्ही? तुम्ही आधी उभं राहा. मुक्ता, माझं प्रेम व्यक्त करतो. खूप प्रेम आहे ग माझं तुझ्यावर. आणि मी देवाचा आभारी आहे की ज्याने माझं नशीब तुझ्यासोबत लिहिलंय.
दादा दादा हाँ हाँ ते रेणुका अगं ते अगं तसं नाही मी ते जस्ट तुझं प्रेम पाहिलं मी. छान होती या पोज. अगं बरं अगं तू कशासाठी आली होतीस? सांगते आता आपल्या घरात पार्टीची जोरदार तयारी सुरू आहे की नाही. मग वहिनींना जास्तीत जास्त वेळ आमच्या सोबत ठेवावं लागेल. कारण पार्टीच्या दिवशी वहिनीला स्पेशली तयारी करावं लागणार आहे. कसं आहे, तू गरीब घरात खेड्यात वाढलेली आहेस ना, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींशी तुझा काय संबंध अगं? अरे मला तिला कमी लेखायचं नव्हतं, पण ऐन वेळेस पाहुण्यांसमोर ती कवड्यात पडली तर? प्लीज तुम्ही काही गैरसमज करून घेऊ नका. अहो नाही, तुम्ही म्हणताय ते बरोबरच आहे. या सगळ्या गोष्टींची मला अजिबात सवय नाही. उलट पार्टीचं नाव जरी घेतलं तरी जीव घाबरायला होतो. मी पहिल्यांदाच पार्टीत सामील होते. अगं तू सामील होत नाहीयेस, पार्टी तुझ्यासाठी आहे. सामील आम्ही होतोय, कारण मुक्ता नगरकर घराण्याची सून होतीये. दॅट्स राईट. आणि आता रेशन कार्ड, आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड सगळ्यांवर एकच नाव असणार, मुक्ता सारंग नगरकर. अरे वा, छान लागतेय ना. वैजंती असं नको बघू ग. तू असं बघायला लागलीस की मला वाटतं तुझा अजूनही माझ्यावर विश्वास नाही. तू अविश्वास दिसतो तुझ्या नजरेमध्ये. अरे अहो कौतुकाने बघते मी, तरी अविश्वास वाटतोय तुम्हाला? हा, मला खरंच खूप कौतुक वाटतंय तुमचं. त्याच्या आधी इतका वाईट होतो काय ग मी? नाही चांगलेच होतात तुम्ही, पण फार कठोरपणे वागायचात कधीतरी. हसणं किती महाग होतं तुमचं माहितीये का तुम्हाला? ते बरोबर आहे, पण कठोरपणामध्ये सूड दिली आणि घरातल्या सगळ्या बाकीच्या मंडळींना पंख फुटले आणि जर ते उडायला लागले तर मग त्यांना जाब कोण विचारणार? तर मला असं वाटतं की हे शिस्त, हे नियम यापुढे असेच चालू ठेवले पाहिजे. मग कळतं ना तुला मला काय म्हणायचं ते? हो कळते मला. तुमचा कठोरपणा आम्ही सगळ्यांनी अनुभवलाय, पण हे आत्ताचं जे प्रेम आहे, मुलांना जवळ घेऊन डोक्यांना हात फिरवणं आहे, ते असंच असू द्या, त्यांना पण अनुभव द्या. हे